पहले तो मैं सब पेरेंट्स को बताना चाहूँगी कि जो लड़का और लड़की इनमें भेदभाव न करे। सबसे बात बड़ी ये थी क्योंकि जब गौरी का जन्म हुआ तब मेरा भी यही कहना था कि लड़का चाहिए, क्योंकि एक तो आधार चाहिए मुझे। हाँ, लेकिन लड़की हुई तो 2-3 दिन में थोड़ी नाराज़ थी। मगर अभी एक से ज़्यादा आधार है, तीनों बेटियां अपने अपनी एक जगह से पर ज़्यादा हैं। ये तो बहुत बड़ी बात है, क्योंकि हमारे ज़िले में पहली लड़की है जो अभी सशस्त्र सीमा बल में दाखिल हुई है। नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं। इस वक्त मैं भिवंडी शहर से करीब 17 किलोमीटर की दूरी पर दुगाड़ फाटे के एक घर में मौजूद हूँ और घर भी फौजी बेटी का है और इस फौजी बेटी की माँ मेरे साथ में मौजूद है। फ़ौज में जाना कोई आसान काम तो नहीं है, जिसके नसीब में है उसके लिए हो जाता है। और जो भी है, मैंने भी कोशिश की थी मगर वहाँ तक नहीं पहुँच सका, मगर प्रयास करता रहा और प्रयास में एक बेटी मिल गई। भिवंडी शहर वालों को ये पता नहीं होगा, भिवंडी शहर में 2 दर्जन से अधिक फ़ौजी ऑन ड्यूटी इस वक्त भारत के अलग अलग ठिकानों पर मौजूद हैं और रिटायर जवान जो हैं वो भी हैं। सबसे पहले हम शुरुआत करते हैं जो बेटी है उनकी माँ से। आपका नाम बताइए पहले। भारती जाधव, भारती चंद्रकांत जाधव। नाम भी भारती, बेटी का नाम गौरी, भारती भारत की रहने वाली। एक जैसा कि थोड़ी जानकारी मुझे ये मिली थी कि गौरी के पिताजी नहीं हैं, पिताजी नहीं है तो फिर माँ ने कमांड संभाली। यानी जैसे होता है ना फ़ौज में, मैंने फ़ौजियों को बहुत करीब से देखा है, कारगिल वगैरह सब मेरा देखा हुआ है। तो एक जवान अगर पीछे हटा तो दूसरा जवान खड़ा होता है, तो यानी पिताश्री नहीं रहे तो फिर माँ ने वो जगह संभाली। ये इतना लंबा सफ़र अपनी 3 बेटियों के लिए आपने कैसे किया, थोड़ा सा संक्षिप्त में। एक्चुअली जब इनके पिता गए तब बड़ी लड़की मेरी 3 साल 2 महीने की थी और 2 नंबर की लड़की थी जो 1.5 साल की थी और ये तो पेट में थी 6 महीने की। यानी अपने पिता को देखा भी नहीं। नहीं, इन्होंने नहीं देखा। और उस टाइम मेरी एज थी 22 साल की। लेकिन उस टाइम थोडा मैंने दुःख तो बहुत हुआ था। संकट तर खूप मोठं होतं, म्हणजे पुढे पूर्ण अंधार होतं, कारण माझं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं। आपले मी शिक्षण किती जस्ट आहे? 12वी झाली आणि माझं लग्न झालं. त्यामुळे शिक्षणाची आवड होती, परंतु नाही शिकता आलं काही कारणास्तव. लवकरच लग्न झालं. मग आणि लग्नाच्या 4 वर्ष 8 दिवसांनी असा प्रसंग झाला. माझे मिस्टर गेले आणि तेव्हा दुःख तर खूप झालेलं, पण नुसतं दुःख करून राहण्यात पॉईंट नव्हतं. आपली म्हणजे मी लहानपणी खूप मोठी स्वप्न पाहिली होती की मला स्वतःला एक चांगला क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं, परंतु बॅकग्राऊंड नसल्यामुळे म्हणा किंवा मी कुठेतरी कमी पडली शिक्षणाच्या बाबतीत, म्हणजे शिक्षण घेता नाही आलं मला पुढे. मग आता माझं राहिलेलं स्वप्न माझ्या मुलींनी पूर्ण करतील, मग त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत राहिली. आणि जे संकट येईल, संकटं तर प्रत्येकावरच येतात, पण संकट आल्यानंतर त्याला सामोरं जर आपण गेलो तर त्याच्यावर उत्तरही मिळत राहतात. दुसरी गोष्ट अशी, त्यावेळेला माझ्यासोबत माझ्या सासूबाई होत्या, कारण त्यांचा मला खूप मोठा आधार मिळाला त्यावेळेस, कारण त्या नसत्या तर मी माझ्या मुलींना सांभाळून काम करू शकत नव्हती. माझी गौरी 5 महिन्याची असताना एका पतपेढीत कामाला लागली, जेव्हा मला तिथे 1000 रुपये पगार होता आणि त्या 1000 रुपयामध्ये 3 मुलींकडे लक्ष देणं जरा कठीणच होतं, परंतु माझ्या सासूबाईंनी पण मला हेल्प केली बऱ्यापैकी, नातेवाईकांनी मदत केली. असं करता करता 6 वर्षानंतर माझ्या सासूबाई पण वारल्या. ज्यावेळेस माझे मिस्टर वारले त्यावेळेस मला जेवढं दुःख नव्हतं झालं, त्यापेक्षा खूप जास्त दुःख मला तेव्हा झालं जेव्हा माझ्या सासूबाई वारल्या. सपोर्ट सगळ्यांचा होता, सासरच्या लोकांचा होता, माहेरच्या लोकांचा होता, परंतु खूप एकटी होती मी त्यावेळेला. आणि मुली पण शिकत राहिल्या, मदत मिळत गेली. मुली आहे किती?
मला 3 मुली आहेत. म्हणजे मोठी गौरी सर्वापेक्षा लहान आहे. गौरी सगळ्यात लहान. ती त्यावेळेला पोटात होती 6 महिन्याची. तिचे पप्पा वारले तेव्हा आणि तिची आजी वारली तेव्हा ती जस्ट 6 वर्ष तिला होत होती पूर्ण. आणि 2008 गौरीचे वडील काय काम करत होते? ते एका पतपेढीची एजन्सी करायचे कलेक्शनचं आणि मच्छी विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. लंबा सफ़र, इतना बहुत सारी यादें आपके उसमें होंगी और बहुत कुछ होगा, बहुत कुछ। कभी कभी कुछ बातें ऐसी रहती है कि हम तो बेटी को भी नहीं बताते, नहीं बता अपने परिवार के लोगों को भी नहीं बता सकते, मगर चुपचाप काम करते रहना है। आज के जो हमारे ये बच्चे, अभी जैसे ये बेटी है तो कहीं ऐसा बेटा भी होगा जो फ़ौज में होगा, तो आज के जो बच्चे हैं, एक तो आपके सामने ही है और आपकी 3 बेटियां हैं, एक पूना में है। एक पूना। और कि इतनी सारी ट्रॉफ़ी देखकर मुझे भी समझ में आता है, जो लोग भी देखेंगे तो कहीं ना कहीं ये देखने को तो ये ऐसा रखे हुए है, मगर इसकी कीमत बहुत है। वो कहते हैं ना कि मानो तो मैं गंगा माँ हूँ, ना मानो तो बहता पानी हूँ। तो बहरहाल कुछ ऐसा संदेश आज के जो अपने यूथ हैं, आज के नौजवान हैं, इनसे तो हम बात करेंगे, मगर आपकी तरफ से, क्योंकि आप तो माँ हैं। पहले तो मैं सब पेरेंट्स को बताना चाहूँगी कि जो लड़का और लड़की इनमें भेदभाव न करें। सबसे बात बड़ी ये थी क्योंकि जब गौरी का जन्म हुआ तब मेरा भी यही कहना था कि लड़का चाहिए, क्योंकि एक तो आधार चाहिए मुझे। हाँ, लेकिन लड़की हुई तो 2-3 दिन में थोड़ी नाराज़ थी। मगर अभी एक से ज़्यादा आधार है, तीनों बेटियां अपने अपनी एक से जगह पर हैं। ज़्यादा ये तो बहुत बड़ी बात है, क्योंकि हमारे ज़िले में पहली लड़की है जो अभी सशस्त्र सीमा बल में दाखिल हुई है। तो उसने हमारा यहाँ का भिवंडी का दुगाड़ फाटे का नाम जो देश के बॉर्डर पे लेके रखा है, तो उसके लिए मैं बहुत प्राउड फील करती हूँ। और बच्चों को मेरा संदेश ये रहेगा, क्योंकि सब माता पिता अपने बच्चों के लिए तहे दिल से कोशिश करते हैं, उनको आगे बढ़ाने के लिए बहुत ज़्यादा ऐसे सपोर्ट भी करते हैं। और जो कष्ट उठाते वो कष्ट, माँ बाप के कष्ट का ख्याल बच्चों ने रखना है और अपना आगे बढ़ कर मेहनत करके आगे बढ़ना है। जब पेरेंट्स सपोर्ट करते हैं तो बच्चों का भी यही उनको भी ऐसा, वो क्या बोलते हैं उसको, उनको भी इसका ध्यान रखना चाहिए कि हमारे माता पिता हमारे लिए क्या करते हैं। जो मेरे लड़कियों ने किया, जो मैंने मेहनत की, जो मैंने स्ट्रगल किया, उसका ध्यान रखते हुए उन्होंने, लड़कियों ने भी बहुत ज़्यादा मेहनत की। इसके लिए अभी वो है, सेटल हो गई है या फिर जॉब में लगी है। तो सब बच्चों ने भी ऐसा करना चाहिए कि मेहनत करनी चाहिए। बस जो भी कुछ एम रखना चाहिए सामने कि मेरा ये एम है और मैं ये पाके रहूँगा। हमें अगर प्रत्येकाच्या परिस्थितीवर डिपेंड असतं की त्यांनी काय करायचं, पण तसं नसतं। प्रत्येकाच्या मनावरही डिपेंड असतं की मला काय व्हायचं आहे। जेव्हा आपण DYSP होण्याचं स्वप्न पाहतो, ॲटलिस्ट आपण PSI तरी होतोच। मग अशी मोठी स्वप्न मुलांनी पाहावी आणि त्याप्रमाणे स्वतः कष्ट करावे आणि प्रयत्न करावेत। धन्यवाद। तो ये थी गौरी की माँ। खुद इनके मन में था कि क्लास 1 ऑफिसर बनूं, मगर बेटियां ही बॉर्डर 1 बनी। यानी इस वक्त अब हम गौरी की बात करेंगे तो गौरी हमारे साथ में है, और गौरी हिंदू धर्म में एक बड़ा नाम भी है धार्मिक। तो गणपति के बाद गौरी का विसर्जन भी किया जाता है। तो गौरी, अभी तुम यूथ हो और ऊपर से लड़की होकर समाज में काम करना, ये बहुत बड़ा मुश्किल काम होता है। मैं खुद कंफ्यूज हो गया था कि तुम बेटी हो कि बेटा हो। तो लड़कियों को फील्ड में बहुत मुश्किल होता है, तो ये मुश्किल तुम्हारे पिता भी नहीं और सिर्फ माँ हैं, बाकी परिवार के लोग हैं, बहनें हैं, तो कैसे तुमने ये सफ़र पूरा किया होगा? जो हमारे दर्शक हैं, क्योंकि अपने जो दर्शक हैं ज़्यादातर स्पोर्ट्स के हैं, तो उनको कुछ ऐसा कह सके, बता तर प्रवास खूप खडतर होता, पण माझं एक स्वप्न होतं का मला आर्मी जॉईन करायचे। लहानपणापासूनच माझ्यात मनात फक्त आर्मी, एक तर देशसेवा, तर देशसेवा करायची आहे ही भावना होती।
देशसेवेसाठी तर ज्यावेळेस मी स्कूलमध्ये होते, कॉलेजमध्ये होते, त्यावेळेस ज्यावेळेस मी बघत होते तर मुलींना त्यावेळेस नव्हतं जेवढं आर्मीमध्ये आता मुलींसाठी ज्या कोटा राहतो किंवा सपोर्ट राहतो किंवा पाठवतात, ज्या जागा निघतात त्या आर्मीच्या त्यावेळेस नव्हत्या. मग मी स्पोर्ट्स थ्रू देशासाठी काहीतरी करायचं म्हणून स्पोर्ट्समध्ये एंट्री केली. पण स्पोर्ट्स थ्रूच माझं हे स्वप्न आहे जे आर्मीचं, ते माझं पूर्ण झालं. माझ्या आईने खूप जास्त सपोर्ट केला मला. वडील नव्हते, पण माझ्या आईने कधी माझ्या वडिलांची जागा कमी पडूनच नाही दिलं, कधीच नाही. जी वडिलांची जागा असते आणि जी आईची जागा असते ते दोन्ही तिने पूर्ण केल्या माझ्या आयुष्यात. जी गोष्ट मागितली ती मिळाली. जो प्रवास होता त्यात ती प्रत्येक वेळेस खंबीरपणे आमच्या मागे उभी होती. जी गोष्ट लागली किंवा अडचणी आल्या आयुष्यात, खूप साऱ्या अडचणी आल्या. ज्यावेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस फक्त आई होती. आणि आर्मीची ट्रायलसाठी ज्यावेळेस जायचं होतं तर मला पॉसिबल नव्हतं होत तिथे जाणं. का 3 दिवस आधी कळलेलं डॉक्युमेंटेशनला जायचं आहे. आणि थोडंसं घरचं कंडिशन एवढी पण चांगली नव्हती. पण मम्मी बोलली का मी आहे ना, तू का घाबरतेस, मी करते तुझी सगळी अरेंजमेंट. त्यावेळेस मग फ्लाईटनी वगैरे जाणं येणं, तिथे डॉक्युमेंटेशनसाठी 3 वेळेस मला जायला लागले. ट्रेनिंग कुठे झाली? माझी ट्रेनिंग हिमाचलला झाली. हां. ज्यावेळेस डॉक्युमेंटेशनला जायचं होतं त्यावेळेस त्यांचा मेसेज आला असेल 3 दिवसापूर्वी आणि लगेच तिथे रिपोर्टिंग करायची होती. आणि त्या डॉक्युमेंट सगळे पूर्ण पाहिजे होते, त्यासाठी धावपळ करायला लागली. आणि सगळ्यात मेन रोल असतो तिथे आर्मीमध्ये काही डॉक्युमेंटेशन क्लिअर पाहिजे फिजिकलसाठी. मेडिकल एक्झाम त्या गोष्टीनंतर असतात, पण फर्स्ट ऑफ ऑल आपला डॉक्युमेंटेशन पूर्ण क्लिअर पाहिजे असतं. त्यावेळेस जायच्या वेळेस खूप म्हणजे 2-3 वेळेस मी रडलीसुद्धा का आज सपोर्ट नाही आहे कोणताच आणि फिरायला लागतं आहे सगळीकडे. ज्यावेळेस काही ठिकाणी डॉक्युमेंट्स मिळत नव्हते किंवा एक सिग्नेचरसाठी पूर्ण दिवस बाहेर उभं राहायला लागत होतं. पण माझ्या मम्मीने कधीच हार नाही मानली. ती 3 ते 4 वेळेस पूर्ण दिवसभर तिचा जॉब सोडून माझे डॉक्युमेंट्स गोळा करायला तिथे गेलेली होती. आणि ज्यावेळेस तिथे पोहोचले मी, दिल्लीला गेलेले गिटोर्नीला, सगळ्यांना बघून थोडंसं नर्वस झालेली का काय होईल माझं, का मी इथे माझं सिलेक्शन होऊ शकतं का नाही, एवढ्या लांब येण्याची मी रिस्क घेतली. हाईट वगैरेचा काही प्रॉब्लेम कधी आला नाही? नाही, हाईट वगैरे बाकी सगळं स्ट्रक्चरचा काय प्रॉब्लेम नव्हता. ज्यावेळेस तिथे हाईट अकॉर्डिंग वेट पाहिजे असतं, तर माझं घरी प्रॅक्टिसमध्ये नव्हते तर वेट वाढलेलं, बट ते सगळं कवर करून मी तिथे गेलेले होते. त्यामुळे हाईट वेट वगैरे त्याचं काही प्रॉब्लेम नव्हतं. फिजिकलचं काही एवढं टेन्शन नव्हतं. फिजिकल मी माझं 100% देणार होती. बस तिथे गेल्यावर एक थोडीशी नर्वस होते का होईल नाही होईल, क्वेश्चन मार्क होता. प्लस कॉम्पिटिशन खूप होती का मुलं खूप होती तिथे, जी त्या वेट कॅटेगरीसाठी आलेली किंवा त्या स्पोर्ट्स कोट्यातनं भरती झाली ती, तर तिथे जागा कमी होत्या आणि कॉम्पिटिशन खूप जास्त होतं. पण फिजिकल झालं त्यावेळेस खूप चांगलं झालं. फिजिकल एकदम क्लिअर झालं. त्यानंतर पुन्हा मेडिकलसाठी त्यांचा कॉल आला, ईमेल आला. मग त्यानंतर आम्ही मेडिकलसाठी पुन्हा मम्मीने परत तेच सगळ्या प्रोसेस करून गेलो आम्ही. तिथे केलं मेडिकलच्या वेळेस. पण तिला म्हणजे मम्मीचा विश्वास होता, असं कधी हे नाही केलं का तू नाही करणार किंवा तुझ्यात नाही होणार. मी मम्मीला म्हणलेली एकदा निगेटिव्ह पॉईंट का नाही झालं तर माझं, तर मम्मी म्हणते नाही झालं तर नाही, पण तू तुझे प्रयत्न पूर्ण कर. मी म्हटलं ठीक आहे, मी पूर्ण प्रयत्न करेन आणि जे होईल ते पुढे बघूया देवाच्या नशिबानं. आणि चांगलं झालं. ज्यावेळेस मेडिकल क्लिअर झालं पहिल्याच दिवशी, म्हणजे जसं छोट्या गोष्टीतनं ते मेडिकलमधून मुलांना काढत होते,
त्यावेळेस तू पण टेन्शन, घाबरली असेल. हां, खूप घाबरलेले. म्हणजे 3 दिवस मेडिकलसाठीच लागलेले पूर्ण. थोडंसं मनामध्ये भीती होती का होतंय, नाही होतं. पण ज्यावेळेस मेडिकल पास झाले त्यावेळेस थोडीशी शांत झाले. मम्मीला फोन केला पहिला, का मम्मी माझं मेडिकल क्लिअर झालं आहे. बघूयात आता फक्त रिझल्ट जो येईल तो. ये. आणि 2 महिन्यानंतर ज्यावेळेस लेटर घरी आलं, त्यावेळेस मम्मी जी खुशी होती ती अच्छा, खूप पासिंग आउट झाल्यानंतर आतापर्यंत किती थत्कार समारंभ कार्यक्रम झाला आपला? जवळपास 6-7 प्रोग्राम अटेंड केले मी सत्कार समारंभाचे. अच्छा. आपली ड्युटी सध्या आणि जॉईनिंग कुठे होणार आहे? माझं जॉईनिंग मी करून आली आहे. माझं जॉईनिंग 22 बटालियन महाराजगंज आहे ना UPमध्ये, नेपाळपासून 20 किलोमीटर आहे, नेपाळ बॉर्डर तिथे आहे. पण मी आता सध्या दिल्लीला अटॅच करून घेतले 25 बटालियन किटोर्नीमध्ये आहे, न्यू दिल्ली. एक शेवटचा प्रश्न आहे. आपले हे तरुण मुली किंवा मुले, हो. तुम्हाला तर माहीतच आहे शिक्षण कसे घेतात आणि काय काय करतात. हो. शिक्षणाचं पुढे जाण्याची तयारीच नाही आहे. थोडक्यात असेल 2, 4, 5 असे एका क्लासमध्ये त्यांचं एक टार्गेट असेल की मला हे करायचं आहे, म्हणजे तुम्ही केलं. तर या तरुण मुलींना, विशेष करून मुलींना काय संदेश देणार तुम्ही? मुलींना तर विशेष करून हा संदेश असेल का आपल्याला स्वतःला कमजोर नाही समजायचं. आपण एखादी गोष्ट ठरवली का आपल्याला हे करायचं आहे, तर आपण फक्त त्या गोष्टीच्या एमवर लक्ष दिलं ना, तर ती गोष्ट आपण मिळवू शकतो. आपण मुलांपेक्षा मुलींची जी कॅपॅसिटी असते, सहनशक्ती, ती सगळ्यात जास्त असते. तर सगळ्या गोष्टींमधून प्रवास म्हणजे सगळ्या गोष्टी हँडल करून त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतात. अशी कोणतीच फील्ड नाही आहे ज्यात मुली आज नाही आहेत. प्रत्येक फील्डमध्ये मुली आहेत. फक्त जी मुली आहेत ना, त्यांनी पुढे येण्याचं धाडस केलं पाहिजे आणि मला ही गोष्ट करायची आहे ह्या दृष्टीने फक्त चाललं पाहिजे. आणि त्यांनी मनात जर जिद्द ठेवली तर नक्कीच ती पूर्ण होणार. धन्यवाद गौरी. और मेरे इस तरफ हैं उनकी माँ. अगर इंसान चाहे तो बहुत कुछ कर सकता है, मगर पहली बात चाहे. मुझे इतनी रात में दुगाड़ फाटा आना था तो कोशिश करनी थी, तो इसलिए यहाँ तक पहुँच गया. तो इसी तरह से ज़िंदगी में कुछ बनने के लिए कभी कभी बहुत कुछ खोना भी पड़ता है, मगर जब अपना वो सपना पूरा होता है और जिस बेटी के साथ ऐसी माँ खड़ी हो और परिवार खड़ा हो, तो ये बड़ी बात है. मैं खान फ़खर अहमद.